हॅलो. चला धन्यवाद जयेश भोसले सर. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग 2026 मध्ये पुनश्च एकदा सगळ्यांचं मी समालोचक मानस मनोरे मनपूर्वक स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये मॅच मात्र आहे मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम मात्र पाहायला मिळेल शाहिद भगत सिंग 11. शहीद भगत सिंग 11 आणि त्यांच्या विरोधात मराठा वॉरियर्स. चला आर्यन स्पोर्ट्स क्लब आणि शहीद भगत सिंग 11 या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळतीये. टॉस जिंकला होता तो म्हणजे टीम शहीद भगत सिंग 11 टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु मैदानाच्या आतमध्ये विकेट मात्र इथून जातीये आणि पहिला धक्का मिळेल बॅटिंग करत असणाऱ्या टीमला. फलंदाज मात्र इथून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी मागची मॅच आपण पाहिली कळंबोलीचा चिंतामणी आणि त्या टीमचे ओनर स्वप्नील घाडगे पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण सन्मान घेण्यासाठी यावं. स्वप्नील घाडगे पाटील साहेब टीम ओनर कळंबोलीचा चिंतामणी, विनंती असेल की आपला सन्मान केला जाईल त्यामुळे यावा. आणि सानवी स्ट्रायकरचे टीम ओनर अशोकजी मोठे, सत्यवान पडळकर साहेब आणि समाधान बंडकर साहेब यांना पण विनंती आहे की आपला देखील सन्मान केला जाईल, त्यासाठी आपण यावं. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता जाऊया. खेळाकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. 4 धावा या चेंडूवरती मात्र मिळाल्या. चौकार आला आणि 4 धावांच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज झाली. 6 या आकड्यावरती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगलं बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी सांगितलंय डाऊन द लेग साइड. दोनात समांतर केलेत. अवांतर बॉल मात्र आपण पाहिलाय. व्हाईटच्या बरोबरीने एक्स्ट्रा रन टीमच्या अकाउंटमध्ये ॲड ऑन केली जाईल. रेड हॉट जर्सीज मध्ये खेळताना आपण आर्यन स्पोर्ट्स क्लब या टीमला मात्र पाहतोय. सौरभ मोठे यांच्या कॅप्टनशिप मध्ये खेळताना ही टीम पुढे सरसावल्यात. पददालित्याचा वापर, गोलंदाज क्विक रिफ्लेक्सेस, बॉलला मात्र अडवलं आणि त्याच्यानंतर चेंडू थ्रो करण्याची ऍक्शन आपण पाहिली. फलंदाजांवर दडपण क्रिएट केलं, धाव घेऊन दिली नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन वरती आपण सन्मान या ठिकाणी पाहू शकाल. डॉट चेंडू आलेला आहे. धावा स्थिरावल्या गेल्यात त्या म्हणजे 7 या आकड्यावरती. पहिलं षटक चांगलं सुरू आहे. गोलंदाज आदित्य बॉलिंग ट्रॅकवर. सलामीची जोडी पाहिली होती. एका बाजूला ललित होते, सौरभ होते, परंतु ललित बाद झाले आणि आता रितेश आणि सौरभ ही जोडी खेळ करते. येथून आणखीन एक स्वीप करण्याचा प्रयत्न, आणखीन एक व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू तुम्हाला अवॉइड करायचे. ॲज अन बॉलर यू हॅव टू मेंटेन द कन्सिस्टन्सी अँड ॲक्युरसी इन युअर लाईन अँड लेंथ. बऱ्याच वेळा या गोष्टी सांगितल्या गेल्यात, परंतु यावेळेस अवांतर चेंडू. आणखीन एक त्याच दिशेने व्हाईट बॉलची हॅट्रिक झाली आहे. 3 बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स या ओव्हरमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. टोटल इन्क्रीज होताना बऱ्याचशा एक्स्ट्रा धावा बहाल केल्या गेल्या. यावेळेसचा बॉल क्लीन बोल्ड करत असताना बॅटर मात्र जातील माघारी. आणखीन एक विकेट डाऊन झाली आहे. दुसरा धक्का मात्र या ठिकाणी मिळाला गेलाय आर्यन स्पोर्ट्स क्लब या टीमला. बॅटिंग करताना खराब सुरुवात मात्र पाहायला मिळाली. खरं तर टॉप ऑर्डरचे 2 बॅटर्स डगआउटमध्ये परत पोहोचलेत. 9 धावा या धावफलकावरती स्थिरावल्या गेल्यात. खरं तर मैदानाच्या आतमध्ये 2 टीम्स एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत, पण मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर LED स्क्रीन पण लगावली गेलेली आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला माहिती मिळेलच की 9 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जमा झाल्यात. शेवटचा एक बॉलचा खेळ मात्र अजूनही ओव्हर झालेली आहे, क्षमा असावी. ओव्हर या ठिकाणी संपली गेली आणि धावा झाल्यात त्या 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजीमध्ये केलंय परिवर्तन.
नवीन गोलंदाज झाले ओव्हर क्रमांक 2 साठी बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचं आहे, दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल. पहिलाच बॉल रिव्हर्स, फिल्डर आहेत, धाव घेऊन दिली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण करताना शहीद भगतसिंग 11 टॉस जिंकला, बॉलिंग घेतली का घेतली हे त्यांच्या टीमचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना फिल्डिंग डिपार्टमेंट पण चांगलं काम करतोय, बॉलिंग डिपार्टमेंट मी प्रभावित केलाय. यावेळेचा बॉल टॅप फटका चाललाय निघून स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे आणि आलेला वन बाउंसचा चौकार. 4 धावा मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. आमचे छोटे युवा खेळाडू जे मात्र चेंडूला परत मैदानाच्या आतमध्ये पोहोचवत आहेत, त्या सगळ्या छोट्या युवा प्रेक्षकांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आजकाल युवांमध्ये भरपूर जोश आहे, आपण पाहिलं, कारण आजचं युवा उद्याचं भविष्य या गोष्टीचा उल्लेख. आणखीन एक टॅप, आणखीन एक बाउंड्री, सलगचा दुसरा. येथून मात्र या खेळाडूची बॅट मैदानाच्या आतमध्ये चौकारांची भाषा बोलतीये. 2 बाउंड्री स्कोर केल्या गेल्यात. सुरुवात चांगली झाली होती डॉट बॉलने, पण त्याच्यानंतर धावा बरसल्या. हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका होता. एकच धाव या चेंडूवरती मात्र देखील घेतली जाईल. पंच लेग वाईज होती. चला पंचांना विनंती असेल की आपण लेगबाईज वगैरे असली तर ते सिग्नल देत जा. लेगबाईज होती आणि एक धाव या चेंडूवरती नक्कीच मिळाली गेली आहे. ओहो, बाल बाल बचावले डाऊन द लेग साइड, व्हेरी क्लोज. 50-50 चान्सेस होते वाईड बॉलचे आणि क्लीन बोल्डचे, पण इथे अवांतर चेंडू पाहिलाय. आणखीन एक बॉल चांगला होता, परंतु त्याहून चांगला फटका. लेंथ को पडा भी है, मैदान के बाहेर जडा भी है. आणि पंचांनी सांगितलंय हा नो बॉल, म्हणजे 1+4 5 धावा. 5 धावा या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळाल्या गेल्या. टोटल इन्क्रीज होताना आर्यन स्पोर्ट्स क्लब टीम मात्र धाव गतीला आता एक्सेलरेट केलं जात आहे. ऑन टोटल 24 धावा आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग टीम चांगली सुरुवात, आणखीन एक ड्राईव्ह, इथे कॅच हॅज बीन कॅरीड आणि धक्का मिळेल तो म्हणजे तिसरा. फलंदाज झेलबादच्या स्वरूपात डगआउट मध्ये परत पोहोचतील. चोवीस आकड्यावरती मात्र धावा स्थिरावल्या गेल्या. 3 विकेट लूज केल्या. धावा येत आहेत पण पार्टनरशिप बनत नाही आहेत. खरं तर जिथे चौकारांची बरसात होती आहे तिथे मात्र विकेट देखील मिळवल्या जात आहेत. कधी बॉलिंग टीम कधी बॅटिंग टीम कलाइयों के साथ गेंद को मोडा. आणखीन एक चांगला फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका होता. आणखीन एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एका धावेच्या बरोबरीने खेळ मात्र संपलाय 2 ओव्हर्सचा आणि 12.50च्या सरीसरीने धावा झालेल्या आहेत. त्या 25 धावा स्कोर कार्ड वरती. चला मैदानाच्या आतमध्ये दीप नवीन गोलंदाज मात्र या ठिकाणी दाखल होताना बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 12.50च्या सरासरीने 25 झाल्या, 3 बाद आणि इथून मात्र ओव्हर क्रमांक 3. पहिलाच बॉल, चांगला स्ट्रोक, पॅडल स्वीप, पण पंचांनी सांगितलंय बाहेरून बोलू नका, डगआउट मधून आवाज देऊ नका. पंचांनी सूचना दिलेली आहे. डगआउट मधून कोणीही मैदानाच्या आतमध्ये आवाज द्यायचा नाहीये, विनंती असेल. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 4 धावा मिळाल्या पहिल्याच बॉलवरती. टोटल 29. 29 आकड्यावरती मात्र इन्क्रीज होताना ऑन स्ट्राईक एंड वरती बॅटर मात्र आपण पाहतोय रोशन. फुल टॉस होता. पंचांकडे दाद मागितली गेली पण पंचांनी सांगितलं फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत आणि त्यामुळे एकच धाव या ठिकाणी काउंट या बॉलवरती केली जाईल. चौकार जितके महत्वाचे आहेत अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये तितक्या सिंगल डबल्स देखील महत्वाच्या.
कारण सिंगल डबल्स त्यांना क्रिकेटची लाईफ लाईन असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे तुम्ही चौकार कसे मारता त्याच्यापेक्षा सिंगल डबल किती इफेक्टिव्हली घेतात तितकंच महत्त्वाचं. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळत आहे. दोन फलंदाज एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात आणि त्याच्याच बरोबरीने रनिंग बिटवीन द विकेट चांगली कॉलिंग पण करतायत आणि क्विक सिंगल्स बॅक टू बॅक कंप्लीट होतं ना. पंचांनी सांगितलंय नो बॉल आणि नो बॉल वरती हा केलाय प्रहार. 1+4 5चा पंजा. नो+4 5 धावा या चेंडूवरती मिळाल्या. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक होता. डिफ्लेक्शन आलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल स्टाईलने फिल्डिंग केली गेली. पायाने चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू अडवण्यामध्ये यश पण मिळालंय. जर बॉल मात्र निसटला असता तर बाउंड्री रोपच्या बाहेर गेला असता. चेंडू अडवला आणि त्यामुळे मात्र एकच धाव मिळाली. खराब चेंडू आहे. पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद आणि फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. या ओव्हरमध्ये जर आपण चेंडू पाहिले तर 5 चेंडू झालेले आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आणि धावा आहेत त्या ऑन टोटल 41-41. हा देखील टॅप आहे. इथे फिल्डर आहेत. बॉलला अडवलं जाईल. एकच धाव या चेंडूवरती. स्वतःवरती नाराज आहेत फलंदाज. त्यांना माहिती आहे चेंडू खराब होता. मैदानाच्या बाहेर जायला हवा होता. चौकार यायला हवा होता. तसं चित्र घडलं नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ संपलाय. 42-3 बाद ही स्थिती असेल. रणजित कट्टे पाटील 11 या टीमचे संघ मालक आदरणीय आशिष दादा ढवळे साहेब जे गोरक्षक आहेत तथा युवा उद्योजक आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण KBPL मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. टॅप केलाय. आणखीन एक चौकार. विनंती असेल आशिष ढवळे साहेबांना की व्यासपीठावरती विराजमान व्हावं आणि त्यांचं स्वागत केलंय या दमदार चौकाराने. 4 धावा याही चेंडूवरती मिळतील. आशीष ढवळे साहेबांचा आज वाढदिवस पण आहे. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आशीष ढवळे साहेबांना. पण मैदानाच्या आतमध्ये चौकार थांबत नाहीयेत. बॅक टू बॅक बाउंड्रीज स्कोर करताना खेळाडू. 50 धावा झाल्यात. क्या बात आहे. आर्यन स्पोर्ट्स क्लब टीमची 50, टीमचं अर्धशतक कंप्लीट केलं गेलंय. डावकुऱ्या हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गरजलाय, बरसलाय. धावा प्रचंड वेगाने स्कोर केल्या जात आहेत. ड्राईव्हचा फटका आहे. हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केलाय. एकच धाव या चेंडूवरती मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होताना पाहू शकाल 51 या आकड्यावरती. हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये पण तब्बल 61 धावा चेस करायच्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये पण 73 धावेंपर्यंत आपण संघाला पोहोचताना पाहिलं. या मॅच मध्ये 51 झाल्यात. अजूनही 9 बॉलचा खेळ पहिल्या 17 मध्ये बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील बॉलिंग ट्रॅक वरती. हलक्या हाताने सिंगल काढली आहे. ॲज अन बॅटर वन बॅटर हॅज टू बी द अटॅकर, अनदर बॅटर हॅज टू बी द अँकर. या गोष्टीचा उल्लेख मी नेहमी करत असतो. कोणाला तरी आक्रमक व्हावं लागतं, कोणाला तरी मात्र तो डिफेन्सिव्ह खेळ करावा लागतो. आक्रमक मात्र हे लेफ्टी बॅटर आहेत आणि त्यामुळे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना आपण फलंदाजांना पण पाहतोय. यावेळेस देखील सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. या बॉलवरती देखील एक सिंगल मिळाली आहे. 2 बॉल 2 चौकार, तदनंतर 3 बॉल 3 सिंगल्स या ओव्हरमध्ये पाहिल्यात. 53 धावा. क्विक फटका आहे. फिल्डर आहेत. रनआउटची संधी. डिरेक्ट हिट. क्लोज कॉल असू शकला असता पण बाल बाल बचावले गेल्यात. जान बची तो लाखो पाय. लॉट के बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में आए आणि त्याच्यामुळे मात्र एकच धाव याही चेंडूवरती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 54 धावा या स्कोर कार्ड वरती असतील. 3 बाद. 54 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर्स फॉर आर्यन स्पोर्ट्स क्लब.
बघा स्कोर जर हवा असेल तर LED स्क्रीन लागलेली आहे. पण पहिलाच बॉल डाऊन द लेग साईड, पंचांचा इशारा पाहणं गरजेचं. नो बॉल आहे आणि त्याच्यावरती मिळाली आहे एक म्हणजे 1+1 बाय 1 गेट 1 ची ऑफर होती. 1+1 मिळाल्यात. 2 धावांच्या बरोबरीने अब तक 56 स्कोर कार्ड वरती धावा होतील. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जबड बादो आहे सनी. सनी क्या मचाएंगे गेंदबाजी में सनी पाहणं गरजेचं. पण इथे पहिल्याच बॉलवरती चुकी केली. पण चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं आणि चुकीला सुधारणं महत्वाचं आहे. एकच धाव आली. आणखीन एक नो बॉल. चुकीला सुधारणं महत्वाचं आहे पण चुकीला पुनरावृत्त केलं गेलं. पहिला बॉल नो होता, त्याच्यानंतर एक चांगला चेंडू पण पुन्हा एकदा नो बॉल पाहिलाय. आणि या नो बॉल वरती देखील 1+1 2 धावा मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने टोटल 59 या आकड्यावरती अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी पहिल्या 17 मध्ये. पुढे सरसावल्यात स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. द बॉल इज गोज आउट ऑफ द ग्राउंड. 4 रन्स. कमालीची बॅटिंग करताना सौरभ. एस फॉर सौरभ, एस फॉर सक्सेस. आणि आणखीन एक फलंदाजाचा वार आणि हात चौकार. इथे पण पुढे सरसावलेत. पुन्हा एकदा पंचांचा आलाय कॉल. होता नो बॉल आणि इथे मात्र रनआउट साठी अपील केली गेली आहे. चला तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. पीटीसीच्या क्लिअरिटी क्वालिटी मध्ये डिसिजन चेक. ओ युटी आउटचा निर्णय. फलंदाज होतील बाद. चार बॉल झालेले आहेत. नो बॉल होता पण रनआउट झाले होते त्यामुळे बॉल काउंट केला गेलाय. पंचांनी सांगितलंय नो बॉल पण बॉल काउंट कारण रनआउट झाला. पण त्याच्यानंतर व्हाईट बॉल. बॅकफुटला चांगला फटका गॅप मध्ये. 2 फिल्डरच्या मध्ये दरार. बॉल फरार. चौकार 4. पुढे सरसावलेत आणि आणखीन एक क्लासिकल स्ट्रोक. सौरभ क्या बात आहे. काय बॅटिंग केली या खेळाडूने. एकटा लढलाय, भिडलाय, नडलाय, हार मानली नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत उभा राहिला आणि संघाला पोहोचवलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 77 या स्पर्धेमधील आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या बनवली आहे आर्यन स्पोर्ट्स क्लब या टीमने. आणि विजयासाठी मात्र 30 चेंडू गरज असेल 78 धावेंची शहीद भगतसिंग 11 या टीमला. जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती आहे त्या खुर्च्या खेळाडूंना द्या. त्यांना बसायचं. जेवढे लहान मुलं वगैरे बसलेली आहेत ना त्यांना विनंती आहे. आणि शहीद भगतसिंग 11 सगळे खेळाडू बसायचे. आपण खुर्च्या आहेत. लहान मुलांना विनंती आहे त्या खुर्च्यांवरून उठा आणि त्यांना बसण्यासाठी द्या. तिथे बसू नका. खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या होत्या त्या. खेळाडूंना द्यायच्या आहेत त्या खुर्च्या. जरा ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर्स अन्यथा त्या ठिकाणी येतील. मग तत्पूर्वी नेक्स्ट मॅचचा कॉल आपण देऊया. एका बाजूला
मराठा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये क्यू परी 11 या दोन टीमच्या दरम्यान मात्र असेल मॅच. चला इनिंग ब्रेक झालाय टॉस करण्यासाठी या क्यू परी 11 टीम कॅप्टन आणि मराठा वॉरियर्स टीम कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. लगेच यायचंय. मराठा वॉरियरचे कॅप्टन आलेले आहेत. क्यू परी 11 लगेच तुमचे कॅप्टन पाठवा टॉस करण्यासाठी. आजच्या या पहिल्या दिवसामधील चौथी मॅच असेल क्यू परी 11 आणि मराठा वॉरियर्स. चला दोन्ही कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हावं. टॉस केला जाईल. चला टॉस येडगेडी मात्र केला जाईल. गोरक्षक तथा युवा उद्योजक आणि संघ मालकाच्या भूमिकेमध्ये जे आहेत ते आशिष दादा ढवळे ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस येडगेडी आपण करतोय. पंचांना विनंती आहे जॉईंट व्हावा आपण ऑन ग्राउंड. चला टॉस या ठिकाणी मात्र आपण करून घेऊया. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मराठा वॉरियर्स क्यू पर 11 कॉइन फ्लिप केला गेला आणि टॉस जिंकला मराठा वॉरियर्स. मराठा वॉरियर्स वन द टॉस डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. चला मागच्या मॅच मध्ये आपण ज्या दोन टीम्स पाहिल्या होत्या कळंबोलीचा चिंतामणी आणि सानवी स्ट्रायकर त्यांच्या टीम ओनरचा सन्मान आपण केलेला आहे. परंतु स्वप्नील घाडगे पाटील जे कळंबोलीचा चिंतामणी या टीमचे टीम ओनर आहेत त्यांचा सन्मान राहिला होता. लवकरात लवकर आदरणीय स्वप्नील दादा घाडगे पाटील यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. तो चलिए दोस्तों लौटते हैं ओरिजिनल अंदाज में वापस. तमाम दर्शकों का तमाम मान्यवरों का सभी क्रिकेट खिलाड़ियों का KBPL 2026 में मैं मानस मनोरी हार्दिक करूंगा स्वागत. मैदान के अंदर चलेंगे क्रिकेट की बातचीत करेंगे. 24 में 78 का चेस. पहली बॉल आपने वाइड देखी. दूसरी बॉल टैप की गई डीप में. अच्छा फील्डिंग एफर्ट दिखाया गया लेकिन अंपायर का सिग्नल इट इज अ नो बॉल. ये 1+1 दो रन जो है बैटिंग टीम के खाते में आपको एड ऑन होते हुए नजर आएंगे. शहीद भगत सिंह जो बैटिंग करने का आमंत्रण कबूल चुकी है दूसरी पारी में और पीछा कर रहा है 78 का. आर्यन स्पोर्ट्स क्लब की टीम जिन्होंने पहली पारी में 5 ओवर में 77 बनाए. सौरभ की वो यादगार पारी जो सभी को याद रहेगी. कमाल की बैटिंग की उस खिलाड़ी ने टीम को 77 के बड़े टारगेट तक पहुंचाया और 78 का ये रन चेज है. पहली बॉल वाइड थी दूसरी नो बॉल थी यानी दोनों ही गेंदें खराब है और खराब बॉल के साथ शुरुआत की. गेंदबाजी ट्रैक के ओवर आप देख रही है. प्रयेश को पहली ओवर में आदित्य और प्रतीक की बल्लेबाजी जोड़ी. टैप किया गया. अच्छी फील्डिंग यहां पर भी होती हुई एक रन लेने से नहीं रोक पाएंगे. चिकी सिंगल हैज बीन कंप्लीटेड. आंखों के नीचे से काजल चुराया तो फील्डर के हाथ से सिंगल चुराया. एक रन आपको यहां से भी कंप्लीट होता हुआ नजर आएगा. इसी एक रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 4 रन. अच्छा स्ट्रोक किए लेकिन यहां पर भी डॉट बॉल. गलतियों को सुधारा है प्रयेश ने. प्रयेश को बताया एक्स्ट्रा रन अगर मैं देता हूं तो मेरी टीम कहीं ना कहीं हार की तरफ निकल सकती है लेकिन अगर मैं डॉट गेंदे डालूंगा तो टीम जीत की ओर अग्रसर होगी. कैच हिट का कॉल यहां से छूटा है. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच. छोड़ोगे कैच तो हारोगे मैच. ये दूसरा पहलू. कैच छोड़ा है जीवनदान. बल्ले का बाहरी किनारा. रनआउट का मौका इस बार नहीं मिलेगा. फील्डिंग टीम बताते हुए अब ना छोड़ेंगे और ये पहला झटका
गोल्डन डक। चलिए आपका समय इस मैच में समाप्त हुआ। जैसे आए वैसे वापस जाइए। एक और विकेट। या ठिकाणी आपल्याला पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं। हितेश भाऊ उर्फ भारतीय भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। गोरक्षक आहेत, त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हावं। आपलं हार्दिक स्वागत। मैदान के अंदर आएगी व्हाइट बॉल। रिवर्स दुधारी तलवार रही है, कोशिश की, गेंद जिस दिशा में मारना चाहते थे वहां पर गई नहीं, लेकिन जो चाहते थे वो मिलेगा। आएगा चौका तो मिलेंगे 4। चलिए अंपायर 22 थे क्या? 22 के तौर पर ये चौका आपको आता हुआ नजर आएगा। इशारा देते करिए। 22 है, लेग 22 है। पहली ओवर का खेल समाप्त हुआ। रन संख्या बनी है 9 रन। 2 विकेटों के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर रन चेस चल रहा है 78 का। समीकरण की बात मैं करूंगा तो आने वाली गेंदें बचेंगी आज से अब 24 यानी कि 24 गेंदें, और जीतने के लिए 69 रनों की जरूरत मैदान के अंदर होगी शहीद भगत सिंह 11 की टीम को। ये बड़ा रन चेस है, लेकिन हौसला बना लिया ऊंची उड़ान का तो कद के नापना आसमान का। मन में ठानी है जीत तो लक्ष्य से घबराना नहीं होता, उसका डटकर सामना करना पड़ेगा। भले ही रन ज्यादा क्यों ना हो, लेकिन वो आपको अपने बैटिंग से बनाने पड़ेंगे। चलिए बैटिंग टीम स्पीड अप कीजिए, ज्यादा टाइम वेस्ट नहीं करना है आपको। फील्डिंग टीम भी अपनी पोजीशंस पर जाइए तुरंत। 20 मिनट का टाइम है एक इनिंग कंप्लीट करने के लिए। 24 गेंदे, 69 का पीछा। डे फॉर्मेट में टूर्नामेंट कवर करनी है तो स्पीड अप रखना भी उतना ही जरूरी। गेंदबाज नहीं आएंगे बॉलिंग ट्रैक के ऊपर। रितेश आई है दूसरी ओवर को लेकर। ओहो, ये चारों खाने चित की आधा, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क न होने के बावजूद गेंद गई थी डीप थर्ड मैन बाउंड्री पर, लेकिन 22 के तौर पर आएगा सिंगल। शहीद भगत सिंग 11 नसीब उनके साथ है। बढ़िया गाडी व्यासपीठावरती आमचे आदरणीय भारतीय भाऊ म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे। त्यांचं आपण सहर्ष सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करूया। गोरक्षक पण आहेत आणि भारतीय भाऊ या नावाने प्रसिद्ध, त्यांचं सहर्ष स्वागत। मैदान के अंदर फिर एक बार चलेंगे गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार। बैकफुट पर गई थी, अच्छा ड्राइव लेकिन अच्छी फील्डिंग, शॉट एक्स्ट्रा कवर। डॉट बॉल की समाप्ति, दबाव बढ़ेगा बल्लेबाजों पर। जहां पर चाहिए थे रन वहां पर आई है डॉट बॉल्स। यहां पर भी स्वीप करने का प्रयास था, रन आउट का मौका, बाल बाल बची, लेकिन एक और डॉट गेंद मैदान के अंदर आपको आते हुए नजर आ गई। परेशानियां बढ़ रही है। शहीद भगत सिंह 11 टीम बैकफुट पर पूरी तरीके से। कदमों का इस्तेमाल, पकड़ा कैच, बनेगा मैच, ये आएगा विकेट। चार गेंदें इस ओवर में हुई है, रन दिया है मात्र एक, डॉट बॉल्स आई 2, विकेट आया एक। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आपको आते हुए नजर आएंगे। 78 का पीछा, 68 की जरूरत, मात्र 20 गेंदों का खेल बाकी। रिवर्स किया, ये देखिए मारना था, ऑफ साइड पर गई, ऑन साइड पर। भाग्य का सहारा मिलेगा जरूर, लेकिन आएगा 4। चौका यहां से आएगा। 14 रन ऑन द बोर्ड। 68 चाहिए थी, अब 64 की जरूरत। 19 गेंदों का खेल बाकी है।
19 गेंदे और जीतने के लिए 64 की जरूरत। आखिरी गेंद करेंगे अपने ओवर में रितेश। क्लीन बॉल किया बैट एंड पैड के बीच में से, डंडी को किया गोल, गेंदबाज पावरफुल और ये झटका मिलेगा एक और बैटिंग टीम को। सन्मान या ठिकाणी केला जातोय। हितेश दादा वास्कर साहेब ज्यांना भारतीय भाऊ या नावाने आपण ओळखतो आणि गोरक्षक पण आहेत, आज अमूल्य वेळ त्यांनी आपल्या या स्पर्धेला दिलेला आहे आणि या सोहळ्या प्रसंगी मात्र त्यांचा सन्मान केला जातोय। नितेशजी राणे साहेब यांच्या समवेत काल आपण त्यांना पाहिलं होतं। सुप्रसिद्ध हे व्यक्तिमत्व आहे हितेश दादा वास्कर उर्फ भारतीय भाऊ, यांचा सन्मान आपण केलेला आहे। धन्यवाद, आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवलीत। यहाँ पर बड़ा स्ट्रोक ये, लेकिन गेंद मैदान के बाहर जाएगी। ओए उठी, बैटर आउट, एक और झटका। आणि तसंच वेदांत शिंदे आणि वेदांत कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा पण सन्मान केला जाईल। आयोजकांना मी विनंती करतो की वेदांत दादा शिंदे आणि वेदांत दादा कदम यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करायचा आहे। अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि पाहुण्यांचा केला जातोय हा सन्मान। चलिए मैदान के अंदर अगर आप बात करेंगे तो आधी टीम डगआउट में लौट चुकी है। 5 विकेटें गंवाई है शहीद भगत सिंह 11 की टीम ने। बड़ा रन चेज एक तो सक्सेसफुली कंप्लीट होता है, वरना टीम जल्दी ऑल आउट भी होती है, विकेटें बहुत सारी जाती है। और वही खेल देखा, हल्के हाथों से अंदरूनी किनारे के साथ लेग बाइस, माफ कीजिएगा अंदरूनी किनारा नहीं था, गेंद पैरों से टकराई थी, लेग बाइस का डिसीजन आया, लेकिन 4 रन मिलेंगे जरूर। मंच के ऊपर मेहमानों का हम कर रही है स्वागत, लेकिन मैदान के अंदर वन साइडेड मैच क्या हो सकता है। एक और बढ़िया स्ट्रोक, लेकिन उससे भी कमाल की फील्डिंग है ये। अपने टीम के लिए संपूर्ण समर्पण देते हुए 100% एफर्ट, 100% कमिटमेंट मैदान के अंदर आपको नजर आ गई। रन बचाते हुए अच्छी गेंदबाजी हो रही है, अच्छी फील्डिंग हो रही है। आर्यन स्पोर्ट्स क्लब ये टीम रुकने का नाम नहीं ले रही, लेकिन व्हाइट बॉल आया जरूर। व्हाइट बॉल के साथ टोटल इंक्रीज आपको दवा 20 रन बनेंगे। और यहां पर एक और बार बोल्ड किया, झटके पे झटके, लेकिन रन नहीं मिल रही है। एक और विकेट डग आउट में वापस। शहीद भगत सिंह 11, रेगिस्तान में पानी ढूंढने जितना मुश्किल रन ढूंढना इस टीम के लिए होता हुआ। बीच भंवर में नैया गोते खा रही है, क्या डूबेगी या किनारे लगेगी, क्या अभी भी कोई चमत्कार बाकी है, क्या चमत्कार को नमस्कार कहने का मुझे मौका मिलेगा इस मैच में, ये बात भी देखने लायक। यहां पर एक और बार विकेट आएगी, 7वां झटका ये शहीद भगत सिंह 11 की टीम के लिए। आर्यन स्पोर्ट्स क्लब जीत की राह पर कदम बढ़ाने की शुरुआत ये टीम कर चुकी है और इन्हें रोकना असंभव होता हुआ मैदान के अंदर। नए बैटर अमन मैदान के अंदर आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। एक गेंद बची अभी भी, 2.5 ओवर का खेल हुआ है पूरा, 20 पर 7 ये स्थिति है। जीतने के लिए अभी भी 58 की आवश्यकता। गेंदे बची आपके पास 13 गेंदे 58 रन। आंड्रम बॉक्स क्रिकेट क्या यहाँ पर ये 13 में 58 का कारनामा अभी भी हो सकता है, क्या टेल एंडर्स अभी भी मैच को जिता सकती है। फिलहाल तो ये चौका आएगा और अभी भी हमारी टीम जीवित है ये बताया जाएगा। ओवर की करेंगे समाप्ति। अच्छा स्पेल रहा ये गेंदबाज प्रयेश का, 2 ओवर उन्होंने फेंके जरूर, विकेटें बहुत सारी ली अपने ओवर में और अपोजिशन टीम को खामोश किया। 3 ओवर की समाप्ति, रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 24 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स। आने वाली गेंद यहां से अब भी बची है 12 और बनाने के 54 रन। 12 बॉल्स 54 रिक्वायर्ड टू विन। नई गेंदबाज आई है बॉलिंग ट्रैक के ओवर, सौरभ आएंगे ओवर नंबर 4 को लेकर। सौरभ आई है नंबर 4 वाली ओवर, जिन्होंने बैटिंग कमाल के की। अब गेंदबाजी, व्हाइट बॉल, एक्स्ट्रा शुरुआत हुई
सौरभ को बताए बहुत रन है, कितने भी खर्च करेंगे तो फर्क नहीं पड़ेगा, लेकिन मेरे दोस्त ये खेल पल से पल में पलटता है। टैप किया, डीप में फील्डर करेंगे गलती, गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। ये आएगा चौका तो मिलेंगे 4। ये चौका आपको आता हुआ नजर आएगा, रन मिलेंगे यहां से 4। एक और टैप सीधी दिशा में, लेकिन इस बार बढ़िया फील्डिंग और होंगे रन आउट। 8वां झटका। क्या ये टीम इस प्रतियोगिता में पहली ऑल आउट होने वाली टीम बन सकती है? क्योंकि अभी भी बहुत सारी गेंदें बाकी, लेकिन विकेट बचे हैं मात्र 2। ये 8वां झटका है शहीद भगत सिंह 11 के लिए। परेशानियां बढ़ती हुई, मुकाबला नामुमकिन सा बन चुका है। 8 विकेटें गई है। नए बैटर आई है गगन मैदान के अंदर। देखिए सिर्फ 2 विकेट बचे हैं। अच्छी गेंदबाजी करते हुए सौरभ भी। नो बॉल है ये, जैसे ही तारीफ की तो वैसे ही नजर लग गई। लेकिन तारीफ करने के बाद भी आपको अपना खेल कंसिस्टेंसी के साथ कैरी करना पड़ता है। यहाँ पर एक और व्हाइट बॉल आएगी। नो बॉल भी है, व्हाइट बॉल भी है, कितने एक्स्ट्रास डालोगे, जरूरत नहीं है। जब आपकी टीम मुकाबले में है मजबूत तो ऐसी गलतियां करने की गुंजाइश नहीं। लेकिन बार बार व्हाइट बॉल्स, नो बॉल्स, टोटल इंक्रीज होता हुआ 31 पर रन संख्या जरूर बनती हुई। डॉट बॉल है ये, अच्छी गेंदबाजी, यही तो करना था। लाइन लाइन को मेंटेन कीजिए, रन बचाइए, टीम को आगे ले जाइए, यही कोशिश होती हुई। एक और बार कदमों का इस्तेमाल, गेंद बाउंड्री के पार, आएगा 4। लेकिन अब कितने भी आए 4 नहीं हो सकता बेड़ा पार, क्योंकि मुकाबला बहुत कठिन बन चुका है। 35 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी खेल बाकी है 2 गेंदों का इस ओवर में। एक और बार डॉट बॉल आएगी ये, रन संख्या मात्र 35। 7 गेंदे 43 की जरूरत। ये आएगा चौका और इसी के साथ ओवर की करेंगे समाप्ति। पूरा हुआ 4 ओवर का खेल। रन बनी है 39, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर। और समीकरण की बात करेंगे तो 6 गेंदे और 39 रनों की और जरूरत है। आधा सफर हुआ है पूरा, आधा सफर तय करना बाकी। 39 बनी है, लेकिन 39 बनाना और बाकी। गेंदे मात्र 6 है, 39 रन आर रिक्वायर्ड। 6 में 39 तो बन नहीं सकते, 6 में 6 चौके भी आएंगे तो बनेंगे 24। नो बॉल्स आती है, वाइट बॉल्स आती है, उनके ऊपर अगर बड़े रन आती है तो फिर एक मौका बन सकता है। गेंदबाज अब मौका नहीं देंगे, गेंदबाज एक्स्ट्रा एफर्ट नहीं लगाएंगे। गेंदबाज को बताया कि हमारी टीम मुकाबले में जीत के दरवाजे पर दस्तक दे रही है, तो ऐसे में कोई ओवर एग्रेशन की जरूरत नहीं। वाइट बॉल जरूर है ये, कोई एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टफ की जरूरत नहीं है। आसानी से सिर्फ गेंदें फेंकते हुए यहां से एक और आपको डॉट बॉल नजर आएगी। बैक टू बैक डॉट बॉल्स। एक और बार भी हिट किया, अच्छी गेंद थी, काटा बदला गेंद ने, ये 2-3 डिग्री टर्न हुई होगी। लेकिन यहां पर जैसे ही कदमों का इस्तेमाल किया, व्हाइट बॉल आई, स्टंपिंग हुई, विकेट जाएगी। ऑल आउट तो हो ही सकते हैं क्योंकि 9 विकेटें गवाई, मात्र 1 विकेट बाकी। पंकज आइए, लास्ट प्लेयर स्टैंडिंग ऑन द ग्राउंड फॉर टीम शहीद भगत सिंह 11। यहाँ पर एक और डॉट बॉल। चलिए पिछली बॉल भी काउंट होगी, वाइट बॉल जरूर थी लेकिन विकेट आई तो बॉल काउंट। यहाँ पर भी डॉट बॉल थी ये, महज औपचारिकता बाकी है। और ये बढ़िया स्ट्रोक, आएगा चौका। लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चुग गई खेत। ये मुकाबला खत्म होता हुआ। हार्ड लक टीम शहीद भगत सिंह 11, बेटर लक नेक्स्ट टाइम एंड मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन फॉर टीम आर्यन स्पोर्ट्स क्लब। चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ।
चला दोन्ही टीम ओनर्सना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी आपण यावं. आर्यन स्पोर्ट्स क्लब टीमचे टीम ओनर आदरणीय रोहन दादा पाटील. चला आर्यन स्पोर्ट्स क्लब टीम ओनर रोहन दादा पाटील सन्मान घेण्यासाठी या. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर सौरभ, ज्यांनी जबरदस्त खेळ केला. 41 धावा केल्या बॅटिंग करताना आणि बॉलिंग करताना पण चांगला खेळ केला. ते सौरभ बनतात या मॅचचं हिरो, मॅन ऑफ द मॅच. चला आणि शहीद भगतसिंग 11 या टीमचे टीम ओनर आदरणीय सनी सिंग साहेब आणि रोहित खांडेकर साहेब यांना पण विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी आपण यावं. लगेच सौरभ मॅन ऑफ द मॅच साठी यावं.